ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने तुका मने भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमुरी द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं मलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरुनाथ भगवान की जय श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षानाम ज्ञानदायकदक्षं कोटि क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदविन्दां वरिष्ठं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर हरि हरि ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्र जननी देवाची शरण शरण जी हनुमंता तुम्हा रामदूता काय भक्ती चाच्या वाटा मद दावाव्या सुभता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाची वदता शिवनाम दयान बाधी क्रोध कामता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया माही नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळाचा नवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु महान भगवत भक्त महान साधू वारकरी संप्रदायाचा कळस असणारे तुकोबारायांचा 4 चरणाचा अनुभवपर प्रकरणातील हा अभंग तुम्हा संतांची सेवा करण्यासाठी आज निवडलाय विठ्ठल विठ्ठल परिहार द्यायचा तो असा गाव ढवळस गावामध्ये चालत असलेला हा अखंड वैष्णव मेळावा वैष्णव मेळाव्यातील वर्ष 16वे
16व्या वर्षातील प्रथम दिवसाचं हे सेवेचं पुष्प माझ्यासारख्या सामान्य साधकाकडं गुंफण्याचं कार्य दिलं. गुंफण्याचं कार्य ज्यांनी दिलं, काहीतरी सेवा निखळ असली झालेली असेल, सेवा कुठंतरी काहीतरी संकुचित भाव ठेवून जर केलेली असेल तर ही सेवा मिळते असं मला वाटत नाही. पण त्या श्रीपाद बाबांनी जो धर्माचा झेंडा, आपण सर्वसामान्य जीव असून सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून त्यांनी आपल्या खांद्यावरती दिला. तो झेंडा योग्यरित्या, तो धर्म योग्यरित्या, ते बीज नाम योग्यरित्या दादासाहेबांनी असेल, आमच्या धनराज बाबांनी असेल, वंदनाताई माळी असतील, आमचे शिवाप्पा हेंबाडे असतील, गोकुळदादा असतील, आमचे आबा असतील, हलदवडीचे नारायण मामा असतील, आमच्या जाधवताई असतील, मानेताई असतील, आता बरेच आमचे साधक बंधू भगिनी असतील, यांच्या कृपा आशीर्वादानं, माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा 16 वर्षापासूनचा निश्चय आहे. 16 वर्ष साधना सुरू आहे. 16 वर्ष बरीच संत महात्मे इथपर्यंत आली. बऱ्याच संत महात्म्याने निरोप दिला आणि निरोप मात्र माझ्या श्रीपाद बाबाच्या संप्रदायांनीच योग्य द्यावा. बऱ्याच ठिकाणी आपण कीर्तन ऐकतो, कीर्तन ऐकत नाही असं नाही. आपण कुणाची निंदा करण्याकरता इथं आलो नाही, कारण आपण कधीच दुसऱ्याच्या घरचं धुणं धुवायला आपल्या घरी घेत नाही. घेतो कधी? आपल्या घरचं धुवायचं आपल्या जीवावर येतं, आपण दुसऱ्याचं कधी आणून धुवायचं? दुसऱ्याची भांडी आपण कधी आपल्या घरी आणून धुवत नाही. दुसऱ्याचं कुठलंही दुसऱ्या घरचं कार्य जर काम असेल एखादं तर ते काम आपण करत नाही. आपण इथं दुसऱ्याच्या गप्पा मारण्याकरता आलो नाही. आपल्याला दुसऱ्याचं काही देणं घेणं नाही. मात्र समाजाची जी काही दिशाभूल चालली आहे, समाजाची दिशाभूल चालली आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरता हा वैष्णव मेळावा. माझ्या शिवाप्पा हेंबाडे अप्पांना काय सद्बुद्धी झाली मला माहिती नाही, पण त्या महात्म्याने आज 16 वर्ष झालं हा उपक्रम राबवलाय. याला जिव्हाळ्याची भक्ती म्हणावं. नाहीतर 1-2 वर्ष कार्यक्रम होतात, 1-2 वर्ष हे सत्कार्य होतं, पुन्हा ते कार्य बंद पडत असतं. मात्र ज्यांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या महात्म्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा कार्यक्रम बंद पडणं हे मुखाला सुद्धा येऊ नये. ते पडूच देणार नाहीत, कारण ते कोणाच्याही हातून ते कार्य करत असतात. हे कार्य मात्र आतापर्यंत थांबलं नाही. धनराज बाबांनी दुपारी बोलून गेले की म्हणले, भाऊ आपण फक्त इथं आलो आपलं स्वतःच जन्म मरण चुकवण्याकरता आलो. आपण जगताला मार्ग दाखवण्याकरता आलो. जे जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे. शहाणे करुणी सोडावे सकळ जन. शहाणं करण्याकरता आले. दादांनी आतापर्यंत बऱ्याच जणांना शहाणं केलं. बऱ्याच लोकांना या पात्रतेचं बनवलं की भाऊ रे तू इथून निरोप दे. समाजाला माझ्या बाबांनी जो निरोप माझ्यापर्यंत दिलाय, मी तोच निरोप तुला दिलाय की तू या समाजाला योग्यरित्या दे. मात्र समाजाला योग्यरित्या निरोप दिला जात नाही. आज लाखावर संख्या पंढरपूरला आली. पंढरपूरला जाऊ नये का? मग पंढरपूरला जावं. जर तिथं काही अनुभव येत असेल तर जावं. आयुष्य गेली माणसांची पंढरपूरला जाऊन जाऊन जाऊन. संत महात्म्याचे आम्ही प्रमाण ऐकतो. आम्ही असं म्हणतो, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. म्हणण्यापुरता फक्त परमार्थ ठेवला. मात्र जन्मात अनेक जन्माचं दुःख विसरलं का? गेल्यानंतर विसरलं नाही. ज्या अर्थी विसरलं नाही त्या अर्थी आमचा मार्ग चुकलाय. मात्र ही माणसं कबूल करायला तयार नाहीत. ही माणसं ऐकायला तयार नाहीत. त्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी जो 5-50 वर्षाचा परमार्थ केलाय तो परमार्थ धुळीला तर मिळणार नाही ना. मी यांच्याकडे गेलो तर, यांच्याकडे गेल्यानंतर मला कुणीतरी नावं ठेवतील, मला यांच्यामध्ये चांगली जागा मिळणार नाही. त्यांना जो मानापानाची जी हपापलेली मंडळी आहे त्यांना तिथंच बरं वाटतं. तिथं अनुभव जरी नाही आला. परमार्थ हा अनुभवाचा आहे. परमार्थ कशा करता करतोय आपण? परमार्थाच्या माध्यमातून जर अनुभवच येत नसेल तर त्या परमार्थाला काय किंमत आहे? आज किती माणसं इकडे आली. इकडे फक्त भाग्यवान तेवढी आली. इथं भाग्याशिवाय माणसं इकडे येतच नाहीत. जे अभाग्य असतील, मावी ज्ञानोबारायांनी सांगावं, ऐके जी या प्राणियाचे ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जी आले म्हणो काही वरी मरण चांग. कोणतं ज्ञान सांगितलं? व्याकरणामध्ये चोख असतील माणसं, तर्क वितर्क करत असतील,
पण ज्यांच्याकडे आत्मज्ञानाची माहिती, ज्याला आत्मज्ञानाचं जे ज्ञान आहे ते जर जीवनामध्ये नसेल तर त्याच्या परमार्थाला शून्य किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल हे माझं प्रमाण नाही, माऊली ज्ञानोबा यांनी सांगावं. व्याकरणी अति चौकडा, तर्की अति गाढा, आत्मज्ञाने विन थोडा जात्यंदू तो. आंधळा म्हणतात आंधळा. आंधळा कोण आहे? आंधळा तो आहे ज्यांनी या इथं येऊन, पृथ्वी तलावरती येऊन, इथं जन्म घेऊन ज्याला खऱ्या परमात्म्याची ओळख कळली नाही, खऱ्या अर्थानं तो आंधळा आहे. संत महात्म्यांचं प्रमाण आहे. इथं आंधळ कोण आहे? आंधळे ते तुका म्हणे, आंधळे ते संसारी, जेही नाही हरी ओळखीला. कोण आंधळा इथं? ज्यांना हरी कळला नाही. राम कळला असेल बऱ्याच जणांना. मला रामाचा विरोध करायचा नाही, कृष्णाचा विरोध करायचा नाही, मला मूर्तीचा विरोध करायचा नाही. मात्र व्यापक असलेला परमात्मा, व्यापकत्वातलं जे दर्शन आहे ते दर्शन मात्र स्वतः जवळ आधी घेतल्याशिवाय आम्हाला इतरत्र असलेला परमात्मा कधीच कळत नाही. आमचं आयुष्यभर जर आम्ही परमार्थ करत सुटलो. दादांनी दुपारी बोलून गेले, दादा भाऊ, अरे पंढरपूरला जाण्याऐवजी जर मंगळवेढ्याकडे जर तोंड केलं आणि तिकडे जर एखादा व्यक्ती निघाला तर त्याला पंढरपूरची भेट होईल का म्हणले. माऊली ज्ञानोबा यांनी सांगावं. अशा काही पश्चिम समुद्राची या तटा, निघिजेल पूर्विली या वाटा, का कोंडा कांडिता सुभटा कण जोडे. कोंडा कांडून कधी कोणाला कण जोडले का म्हणते. कोंडा काढणं हे वाऱ्या करणं कोंडा काढणं बरं का. उपास तापास करणं कोंडा काढणं. नको तो मार्ग समाजाकडे देतात ही मंडळी, नको ती दिशाभूल समाजाची करतात. समाज सोन्याहून पिवळा आहे, पण या धर्म मार्तंडाने मात्र धर्म बुडवायचं काम केलंय. एवढे मात्र मला तर वाटत नाही याच्यामध्ये एखादा तर सापडेल असा की जो योग्यरित्या आलेला मार्ग आहे परमात्मा प्राप्तीचा. देवाची प्राप्ती करण्याची गरज आहे का? पण यांनी ओळखच करून दिली नाही. यांनी वर्षानुवर्ष त्या बंधनामध्ये या जीवाला अडकवून टाकलं. म्हणजे आषाढी कार्तिकी आली की तू पंढरपूरला चल. कशासाठी? तर सुख होईल तुला. आता यांना झालं का हो सुख? सुख नाही झालं. देवाने असं म्हणावं, अरे हे जे कार्य चाललंय यांना पुण्य वाटतंय, मात्र हे पुण्याच्या नावावर पाप जोडलं जाते. माऊली ज्ञानोबा असं म्हणतात, हे मदची माझी असता, जेने मी दुरावे पंडू सुता, अरे ते पुण्य आहे ते म्हणता जीवन तुटे काही. पुण्य आहे का ते? जगतातली जर भूमिका पाहायला गेली, नको त्याला आम्ही शरण जातो, मात्र शरण जाण्याची गोष्टच नाही. शरण कुठं जावं हे तर माणसाला कळावं. तिकडे शरण जायला सांगितलं का? सुवर्णमणी सोनिया कल्लोळ जैसे पानिया, तैसे तू धनंजया शरण मज ये तू. ते काय सांगतात? सुवर्ण सोन्याकडं सुवर्णाचे आनंद अनेक प्रकारचे दागिने केले. आता आमच्या दृष्टीनं ते दागिने आहेत, मात्र त्याला कुठं सोनेपणात मिसळायची गरज नाही. ते अगोदरच सोन आहे, फक्त आकाराला आल्या कारणानं ते मात्र वेगळ्या रूपानं आम्हाला दिसतंय. माऊली ज्ञानोबा म्हणतात तशा प्रकारे शरण जावं लागेल. परमात्म्याला शरण जावं लागेल, मात्र कोणत्या परमात्म्याला? वेदांनी सांगितलं, वेदानंत बोलीला अर्थ तुकाची साधीला, निज निष्ठा नाम घ्यावे विठोबाची शरण जावे. विठोबाचं नाव घेतलं तिथलं. कोणत्या विठोबाचं घेतलं? पंढरपूरच्या घेतलं, ढवळसच्या घेतलं, लातूरच्या घेतलं का मुंबईच्या विठोबाचं घेतलं? विठ्ठलच कळला नाही माणसाला. का कळला विठ्ठल? जो व्यापक स्वरूपातला विठ्ठल सांगितला, जो नामदेवरायाच्या जीवनामध्ये अनुभव त्या विठ्ठलाने आणून दिला. नवे नवे गुरु ज्या वेळेला केला त्यावेळेला व्यापकत्वाचा अनुभव नामदेवरायाला आला. अगोदर अनुभव आला नाही त्यांना. त्यांना असं वाटत होतं पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरभरा नाम्या सगळी. जेवत होता का होते? फक्त कल्पना होती जेवणे. पण देव जेवला नाही. देव आज सुद्धा जेवतोय आमच्या हातून, पण आम्हाला कळत नाही देवच कुणाला म्हणावा. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं बघा, मात्र पित्र भ्राता चतुर्भुज नर होऊन केले. काय सांगितलं त्याने? हे सगळं जे आहे मात्र पित्र भ्राता सपुत्र अपार. हे जे गोत्र दिसतंय, आई दिसते, वडील दिसतात, भाऊ दिसतात, सोयरे दायरे दिसतात, आम्हाला साधक दिसतात, मात्र संतांनी सांगावं हेच सगळे देव आहेत. पण त्या देवत्वाचा जो अनुभव आहे तो अनुभव का येत नाही?
आमच्या जीवनामध्ये अनुभव येत नाही, कारण आमची दिशाभूल झाली, आम्ही चुकीच्या मार्गाने वाटचाल करतोय. कधी अनुभव यायचा त्याचा? आम्ही उपमन्यू सारखं जर चुकीचं एखादं पिठाचं दूध करून जर आयुष्यभर पित राहिलो, खऱ्या दुधाचा अनुभव येईल का? उपमन्यूला अनुभव आला नाही. शेवटी त्याचा मित्र अतिशय श्रीमंत घरचा होता. ज्यावेळेला त्याच्या घरी जाण्याचा योग आला त्यावेळेला मात्र त्याच्या आईनं दूध दिली पिण्याकरता, आणि ज्यावेळेला मित्रासोबत याने दूध पिलं त्यावेळेला असं वाटलं, म्हणले असं कुठं दूध असतं का रे? असं कुठं दूध असतं का? त्यावेळेला मात्र उपमन्यूला त्या मित्रांनी सांगितलं, अरे हेच दूध आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ज्या वेळेला खऱ्या दुधाची पारख त्यांना कळली, त्यावेळेला मात्र त्यांना कळलं की खरंच मी दुधापासून दूर राहिलो. आणि त्यावेळेला तो तपश्चर्याला गेला, आणि देवाने काय केलं आहे का नाही, त्या वाटीभर दुधासाठी हा सगळा समुद्र दूधमय केला. एवढं मोठं सामर्थ्य त्या परमात्म्याचं आहे. मात्र आम्हाला ज्या अर्थी त्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. अनुभव आला का नाही अगोदर संतांना? अनुभव आल्याशिवाय त्यांनी मांडला का? दुपारी महाराज बोलून गेले, माणसं बोलतात म्हणले, बोलतात, पण अनुभवात्मक बोलतात का नाही हे मला संशय आहे याचा. अनुभवात्मक बोलतात का नाही याचा संशय आहे. मी तर असं म्हणतो, इथं उभा राहून हे जे कार्य चाललंय हे दौंडी देण्याचं कार्य चाललंय. थोडं पीटी वाजवायचं, हे दौंडी देण्याचं कार्य चाललंय. आणि दौंडी देणारा मालकाचं फक्त ऐकून दौंडी देत असतो. मालकाने सांगितलं की बाबा रे, गावामध्ये कोपन आलंय, आणि ती कोपन आल्याची जी काही बातमी आहे ती गावभर तुला द्यायची आहे. दौंडी देणाऱ्याचं कार्य काय? फक्त कोपन आलंय म्हणून सांगणं. आता दौंडी देणाऱ्यानं दारू पिली, आणि तू दौंडी देत कुठला गावामध्ये? आता दौंडी देणाऱ्याकडे आम्ही बघायचं का त्याच्या दौंडीतून काय नेमका आम्हाला उपदेश होतोय, नेमकं कशाची बातमी तो देण्याकरता आलाय हे आम्ही ऐकावं. का त्यानं पिलंय, का त्याने कपडे कसे घातले, तो काळा आहे का गोरा आहे, हे बघत बसावं का आपण? हे जे चाललंय काय? दौंडी पिठी भावे चौखा मेळा, दौंडी पिठी भावे चौखा मेळा, दौंडी पिठी भावे चौखा मेळा, दौंडी पिठी भावे चौखा मेळा. खटनट यारे शुद्ध होऊन जावे, खटनट यारे शुद्ध होऊन जावे, शुद्ध होऊन जावे, खटनट यारे शुद्ध होऊन जावे. भावे चौखा मेळा, दौंडी पिठी भावे चौखा मेळा, दौंडी पिठी भावे चौखा मेळा, दौंडी पिठी भावे चौखा मेळा. जोकोबाराय सांगतात, अरे बाबा तुला कीर्तन करतोय असं वाटतंय, पण नामदेवराय सांगावं, कीर्तन करीशी कीर्तनकार होती, परी वैष्णव न होती अरे जना. अरे कथा करीशी कथाकार होती, परी वैष्णव न होती अरे जना. संतांनी सांगावं, कीर्तन कशाला म्हणावं, दौंडी कशा आपण जी देतोय ही दौंडी आहे, आणि हा निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिली निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आम्ही इथं आलो तो मार्ग समाजाला दाखवण्याकरता आलो. कोणता मार्ग? जो संतांनी दाखवलाय तो. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत देण्याची पंथे चालू जाता, मग न पडे गुंता कोठे काही. संतांनी दाखवलेला मार्ग पुन्हा आम्ही दाखवण्याकरता इथं आलो. मग योग्य मार्ग दाखवला जातोय का? बाबांनी असं सांगितलं, ज्या अर्थी अनुभव येत नाही त्या अर्थी आमचा मार्ग चुकलाय. आम्हाला अनुभव येणारी जी वस्तू आहे, जे नाम आहे, अगोदर परमात्म्याचा अनुभव आला, आज येणार नाही का? त्या काळामध्ये एक वेळेला नाम घेतलं त्या गजेंद्राने, देवाला प्रगट व्हावं लागलं. प्रल्हादानी ज्या वेळेला त्या खांबावर लाथ मारली त्या दुर्जनाने, अरे देव कुठं आहे तुझा? त्यांनी सांगितलं, माझा देव सगळीकडे आहे. म्हणजे या खांबात आहे का तुझा देव? हो म्हणले, या खांबाची आहे. आता खांबावरील लाथ मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. किती मोठं सामर्थ्य! त्या खांबामधून तो देव प्रगट झाला. किती वेळात झाला? अरे हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी,
ऐसी कृपाळू कोण माझे विठाई वाचून. आज देव येत नाही का? त्याला आम्ही हाकच मारत नाही. बघा हाक मारणाऱ्यांना विचारा, इथं सगळीच हाक मारणारे. हाक मारल्यानंतर काय होतं? नाम उच्चारिता सद्गदित कंठी. नाम उच्चारिता सद्गदित कंठी. वाढे पोटी ऐसे करी. वाढे पोटी ऐसे करी. वाढे पोटी ऐसे करी. संतांनी सांगावं नाम उच्चारिता सद्गदित कंठी. काय होतं नाम उच्चारल्यानंतर? परमात्म्याचा आजही नाम उच्चार केल्यानंतर लगेच त्याचा अनुभव येतो. ज्या अर्थी मृदंग वाजवण्याकरता आपण इथं भाऊला आणलंय, त्या अर्थी त्यांना त्या मृदंगातला चांगल्या प्रकारचा अनुभव आहे म्हणून आणलंय. का आपण कुणालाही उठवतो नाही म्हणजे तू उठ आणि मृदंग वाजव, नाही. एवढा सुंदर मंडप इथं घातलाय. मंडप घालण्याकरता एखादा अनुभवी माणूस होता म्हणूनच आपण त्याला बोलवलंय. असा सुंदर मंडप त्याने घातलाय. मात्र दुसऱ्या एखाद्याला बोलवलं असतं तर माईक सिस्टीम सुंदर लावली बघा, आपण एखाद्याने जाऊन एखाद्या वेळेस लावण्याचा प्रयत्न केला, नाही जमणार आपल्याला. कारण त्याच्यातला त्याला अनुभव आहे त्या गोष्टीचा. दादांनी आज एवढं मोठं कार्य केलंय, दादांना त्याच्यातला अनुभव आहे, दादा ते कार्य करू शकतात. पण आम्ही जर त्यांचं बघून जर करण्याचा प्रयत्न केला तर अरे जेने काम तेने करो, दुजा करे गोता खाय. गोते खाल्ले का नाही? किती लोकांनी खाल्ले. कार्य कुणाचंही कुणाला जमत नाही बरं का. एक दृष्टांत देतो. दादा मला दृष्टांत सांगायचं सवय पण सांगतो एक दृष्टांत. एका कुंभाराच्या घरी एक गाढव आणि कुत्रं होतं. आता दररोज त्या कुत्र्याचं काम काय? दररोज मालकाला जागवणं. एखादा चोर आला की ते मालकाला जागवायचं, दररोज भुंकायचं ते कुत्रं. कोणी माणूस एखादा जर रस्त्यावरून जात असेल तर त्यांनी भुंकल्यानंतर मालकाने जागा व्हावं. म्हणजे कुणी गाडगे तर चोरून नेत नसेल ना माझे, बाहेर येऊन बघावं. मात्र जर सगळं बरं असेल तर मालकाला समाधान वाटावं. म्हणजे माझं कुत्र अतिशय चांगलं आहे बाबा. त्या कुत्र्याने भुंकल्यामुळं मी काय केलं म्हणले, बाहेर आलो, बघितलो, म्हणजे मी सावध झालो. पण एके दिवशी असं झालं, नित्य नियमानं त्या कुत्र्यानेच भुंकावं, गाढवाने मात्र वजन वाहता 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 मरावं. गाढवावर दररोज 5-50 किलो वजन मालकाने टाकावं. ते गाढव दररोज त्याने सांगितलेल्या जागेवर त्या गाडग्यांना नेऊन त्याने टेकवावं. हे गाढवाचं काम. पण दोघ जण एका दिवशी एकत्र बसले. गाढव त्या कुत्र्याला म्हणले तू बी याचा सेवकच आहेस म्हणले आणि मी बी सेवकच आहे. अरे तुला म्हणले तू भुंकतोच, फक्त जागवतोच मालकाला. तर म्हणले तुला किती मोठं सगळं बिस्किट काय मालक आणून देतात, दूध आणून देतात, म्हणजे भरपूर काही खायला तुला आणून देतात. अरे मी कितीही जरी एवढं कष्ट केलं तर मला काहीच मालक देत नाहीत म्हणले, फक्त सोडून देतात. माझ्या मनावरती मी तरतो आणि येतो म्हणले परत. म्हणले काय करू म्हणले, एक दिवस मी तुझं काम करतो म्हणले, तू माझं काम कर. कुत्र्याने सांगितलं अरे असं जमत नाही, माझं काम माझ्या दृष्टीने योग्य आहे आणि तुझं तुझ्या दृष्टीने योग्य आहे. तुझं काम तू कर आणि मी माझं काम करतो. नाही म्हणले मी करणार आज तुझं काम. गाढवानी सांगितलं आणि संध्याकाळचे 12-1 वाजले आणि 1च्या दरम्यान एक गृहस्थ सहज रस्त्यावरून जात होता. गाढवानी गाढवाचं काम केलं. आता गाढवाला कुत्र्यासारखं तर भुकता येणार नाही. त्यानं मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. आता गाढवाचं ओरडणं साधं नसतं. आता ज्या वेळेला गाढव ओरडू लागलं, मालक उठला खडबडून. म्हणले हे गाढव नेमकं काय करतंय? मोठी काठी घेऊन बाहेर आला आणि गाढवाला बेदम मार दिला. गाढव खाली बसलं, निराश झालं. मालक मध्ये निघून गेला. गाढव कुत्र्याला म्हणते असं का केलं रे मालकाने? तू दररोज जागवतोस, तू दररोज भुंकतोस, तर म्हणले तुला असणारा मालक शाबासकी देतो, आज मात्र मला का मारतोय? कुत्रा म्हणतो अरे जेने काम तेने करो, दुजा करे गोता खाय. आपण मात्र त्यांची नक्कल करायला जाऊ नये. आपण आपल्या पद्धतीने आपण सेवक आहोत. आपणाला जे जमतंय ते कार्य करण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्याला परमात्म्याचा अनुभव आला. प्रत्येक संतांना त्याचा अनुभव आला. माझ्या माऊलीने अनुभव आला. पण अनुभव कधी आला हो? ज्या वेळेला नामदेव रायास दररोज नित्य नियमानं मंदिरात जायचे, परमात्म्याची सेवा करायचे, पण देव त्यांना कळला का? त्याचा अनुभव आला का? देवाचा अनुभव त्यांना आला नाही. मात्र ज्या वेळेला स्वतः परमात्म्याने सांगावं अरे नामदेवा तुला जर माझ्या व्यापक स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल, अरे देवा म्हणले तुझं व्यापकाचं दर्शन घेण्याची काय गरज आहे? अरे तू एक देशी आहेस, त्यातच मला समाधान वाटतं. अरे यात समाधान नाही, याच्यामध्ये मोक्ष तुला मिळणार नाही. तू कशामध्ये देव पाहतोस? तू या मूर्तीमध्ये देव पाहतोस.
आमच्या माऊली ज्ञानोबाराने सांगावं, निर्जीव दगडाची काय करीशी सेवा, तो तुझ निर्दैवा देईल काय, अरे कवने गुने भुली पडली दातारा, तीर्थाच्या माहेरा नुळकीसी. देवाने म्हणावं, अरे मी एक देशी नाही, मी दगडा पुरता नाही. देवाने स्वतः सांगावं, तैशेच तुलाकारी नाशिवंते, बलवता बांधोनी चित्ते, पहाती मजा अविनाशाते तरी कैसा दिसे. मी अविनाशी आहे, मी व्यापक आहे, मी चराचरामध्ये भरलेलो आहे. भरला घन दाट ज्ञानोबारायाने सांगावं, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. अरे चराचरामध्ये व्यापक आहे तो देव, आहे का नाही. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तोम्याज दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठलाचा व्यापकत्वाचा अनुभव ज्या वेळेला नामदेवराय विसोबा क्षेत्राकडे गेले, कारण देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, दुपारी एक भाऊ बोलून गेला बघायचं, शेत सातबाऱ्याने सांगावं, वडील आईनी सांगावं, आणि देव मात्र संत महात्म्याने सांगावा. कारण तुका म्हणे किल्ल्या त्या ह्या संता हाती दिल्या, सद्गुरु शिवाय त्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अरे भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरु अनुभव आणून देतात, गुरुशिवाय अनुभव कळतो का. आमच्या वंदनाताई म्हणतात बघा, गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. त्यांच्यासारखं आपल्याला म्हणता येत नाही. उगं म्हणायला जावं तर त्या गाढवासारखी करतोय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्याने सांगावं, गुरुशिवाय अनुभव जीवनामध्ये येऊ शकत नाही. नामदेवरावाला शेवटी त्या विसोबा क्षेत्राकडे जावं लागलं, आणि विसोबा क्षेत्राने ज्या वेळेला कानामध्ये बीज पेरलं, अनुभव काय आला, अभंगाचं पहिलं चरण. ऐसा जानता अनुभव, ऐसा जानता अनुभव, ऐसा जानता अनुभव, ऐसा जानता अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ज्या वेळेला त्यांच्या कानामध्ये बीजाची पेरणी झाली, त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये व्यापकत्वाचा अनुभव आला. व्यापकत्वाचा अनुभव येण्याकरता किती काळ जातो. व्यापकत्वाचा अनुभव येण्याकरता अगोदर द्वेष निघून जावा लागतो. द्वेताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. नामाचं चिंतन द्वेतात्मक भावानं जी माणसं देवाला भजतात, त्यांना मात्र त्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. मात्र इथं नामदेवरायाच्या जीवनामध्ये त्या देवाचा अनुभव आला. देवाचा अनुभव कसा आला. देवाचा अनुभव येतो का. श्रीपाद बाबांनी सांगावं, अरे दीड दमडीचा कांदा एखाद्या माऊलीनं जर चिरला, त्या कांद्याचा अनुभव येतो.
आमचे धनराज बाबा सांगतात, कांदा 1.5 दमडीचा अनुभव आणून देतो. एखाद्यानं जर शिवी दिली तर ती शिवी परिणाम करून जाते. एखाद्यानं जर मिरची तळायला घेतली त्या तव्यावरती, ती मिरची परिणाम जीवनामध्ये करून जाते. मिरचीचा अनुभव येतो. माऊली ज्ञानोबारायांनी सांगावं, दारू परिणाम करते. दारू, अरे जो मोले मदिरा खाय मदिरा जेने ब्रह्मानंदू सेविला हे टोकेली राहियावरला. ब्रह्मानंदाचं सेवन केल्यावर अनुभव येणार नाही का? आम्ही त्याचं सेवनच करत नाही, म्हणून त्या व्यापकत्वाचा अनुभव येत नाही. संतांना तो अनुभव आला. श्रीपाद बाबांनी सांगावं, 1.5 दमडीचा कांदा परिणाम करत असेल, शिवी परिणाम करत असेल, मिरचीचं बीज परिणाम करत असेल, दारू जर परिणाम करत असेल, परमात्म्याचं नाम नाही का परिणाम करणार? देवाचं नाम परिणाम करतं, मात्र घ्यावं लागतं. संतांनी म्हणावं, घेता नाम विठोबाचे अरे पर्वत जळती पापांचे. ज्यावेळेला त्यांचं नामस्मरण होतं, ज्यावेळेला अष्टसात्विक भाव होता. नाथरायांचे जसे अष्टसात्विक भाव झाले, सात्विका भरणे रोमासी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहतात. अरे टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा जिरवून एका स्वरूप होय. एका जनार्दनी ऐशी अष्टसात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. त्यांची हे भाव झाले. त्यांचा असा अनुभव होता. कसा? अरे चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जे तिच्या तेत अपार कुंचित रोमांचाले आनंदाश्रू वर्षताची डोळे आतुलेली सुखोर्मेचे बळे बाहेरी कापे. त्यालाच आमचे तुकोबाराय म्हणतात, कंठी प्रेम दाटे नैनी निरो लोटे हृदयी प्रगटे रामरूप. हृदयातला राम जर प्रगट झाला तर मग व्यापकत्वात देव दिसणार नाही का? माऊली ज्ञानोबारायाला दिसला. योगी या दुर्लभ तो म्या देखलेला सागरे आयुर्या दुर्लभ तो म्या देखलेला सागरे. पाहता पाहता मनान पुरे जाणे, पाहता पाहता मनान पुढे धनी, देखिला देखिला माया माऊली ज्ञानोबाराला देव दिसले, व्यापकत्वामध्ये देव दिसले. कधी? निवृत्तीनाथांनी ज्यावेळेला त्यांच्यावरती कृपा केली, त्यांना ज्यावेळेला अनुग्रह दिला, त्यावेळेला मात्र त्या अनुग्रहानं काय केलं तर त्यांना त्या व्यापक परमात्म्याचं दर्शन घडवून दिलं. माऊली ज्ञानोबारायांचा अनुभव आहे. त्यांना देव व्यापकत्वामध्ये दिसला. योग्याला जो कधीच दिसला नाही. योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, अरे तो तू आम्हा पासी मागे पुढे. देवा म्हणले, योग्याच्या ध्यानामध्ये सुद्धा येत नाहीस, पण तू आमच्या पाठीमाग आणि पुढं दिवस रात्र आमचं मात्र रक्षण करण्याकरता तू आहेस. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे काहीच साकडे पडून येली. तो देव माऊली ज्ञानोबारायांचं कार्य करत होता. इतरांना देवाचा अनुभव आला नाही का? कौशल्या मातेला रामचंद्र प्रभू ज्या वेळेला गर्भात होते त्यावेळेला त्यांना अनुभव आला. नामाचं चिंतन सुरू झालं आणि चिंतन करता करता ज्या वेळेला त्यांचं चिंतन त्या परेमध्ये गेलं. आपलं चिंतन कसं आहे? अजपाजपणे उलट प्राणाच्या माध्यमातून चिंतन सांगितलं. नासा पुटोनी वारा जो वाहतसी अंगोली बारा, तू गचिये धरोनी मागारा तू घाली. काय सांगितलं चिंतन? आम्हाला समस्वरूपामध्ये ती दृष्टी स्थिर करायचं आहे. बघा, दुपारी बाबांनी हरिपाठ घेतला त्यावेळेला त्यांचं एक चरण माझ्या लक्षात आलं. ज्ञानदेवी रम्य, समाधानाला रमण्याची जी जागा आहे ती कोणती? हरीचे चिंतन सर्व काळ. समाधान कुठं रमतं? समाधान कुठं स्थिर होतं? तर समाधान हे त्या परमात्म्याच्या नामामध्ये स्थिर होतं. तसं त्यांचं चिंतन होता होता त्यांना काय झालं? अष्टसात्विक भाव झाले. आणि त्या असणार त्यांचा पूर्णपणे जो श्वास आहे तो श्वास मात्र पूर्णपणे स्थिर झाला. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खून पावनिया. आणि त्या स्थिर झाल्या. ज्या वेळेला स्थिर झाल्या त्यावेळेला दशरथ राजा तिथं आले. त्यांनी विचारली तो आहे. त्यावेळेला त्या जागेवर नव्हत्या, त्या पूर्णतः विदेयी अवस्थेमध्ये होत्या. आता त्यावेळेला दशरथ राजा विचारतात, अगं बाई असं करू नको, तुझ्या उदरामध्ये रामचंद्र प्रभू जन्माला येणार आहेत.
रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो बरं का, रामाची भक्ती, कारण राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा राम. रामाची भक्ती करू नये का मग? रामाची भक्ती काही काळापुरती मर्यादित लहान आहे तोपर्यंत चांगली आहे, पण एक वेळेला तो बोध मिळाला, जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तववरी या साधना भजावी लागे. काही करण्याची गरज नाही. मात्र ज्या वेळेला ते गर्भामध्ये होते त्यावेळेला त्यांचे अष्टसात्विक भाव झाले आणि त्या बोलू लागल्या. म्हणल्या रावणाचा वध करायचा आहे, 33 कोटी देवदेवता असणारे त्या रावणाच्या ताब्यामध्ये आहेत असं हे बोलतात. त्या अर्थी त्या कौशल्या माताच बोलायला सुरुवात केल्या. अरे आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. आता हे जन्मल्यानंतरचे वाक्य होते का गर्भातलेच होते? कोण बोलत होतं त्यावेळेला? तो आत्माराम जागृत झाला होता, आहे का नाही? जो आत्माराम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, आहे का नाही? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देवाच्या बाबतीत सांगितलं, अरे देव आहे, देव आहे, देव आहे. आहे पण आहेपणाची जाणीव आहे का? लोक नाहीच म्हणतात. आहे बाबा, पण त्याला शोधावं लागेल, तो सापडतो. जनाबाईला सापडला नाही का? धरीला पंढरीचा दूर, गळा बांधोनिया दूर. कोणता दूर होता? तो भावाचा दूर होता. कारण भाव बळे आकळे, एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. तो भावाच्या बळानं आकळला जातो आणि कौशल्या मातेला भावाच्या बळानंच तो सापडला. नाथरायांना भावाच्या बळावरच सापडला. नाथराय म्हणतात ओळखीला हरी साठरीला पोटी, अरे होता त्याची भेटी दुःख कैचे. अहो या सर्वांना असा अनुभव आला असेल, पण आमच्या सावता बाबांना ज्या वेळेला चिंतन केलं त्यावेळेला त्या भाजीपाल्यात खुरपत असताना त्यांना त्या कांद्यामध्ये देव दिसला. सामान्य अनुभव आहे का हा? संतांना अनुभव आला, आज अनुभव येत नाही का? अनुभव येत नाही म्हणतात त्या माणसांना खरा मार्गच सापडला नाही. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या बाबतीत त्या प्रत्येक संतांना अनुभव आला. कसा अनुभव आला? व्यापकत्वाचा आला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे तुकोबरायांना वृक्षवली आम्हा सोयी रे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवेती. त्यांना त्या व्यापकत्वाचा अनुभव आला. नवे नवे देवाने स्वतः सांगितलं, अरे मी नसे ऐसा कौन उठावासे, परिप्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. मला पाहायचंय ना, मला पाहायचंय तर मी या डोळ्याने दिसणाऱ्यापैकी नाही. मला पाहण्याकरता काय पाहिजे? ज्ञान दृष्टी पाहिजे. आणि ज्ञान दृष्टी हरपल्या कारणानं माणसं आणली आहे. सहज मी आंधळा निज निराकार पंत, सहज मी आंधळा निज निराकार पंत, निवृत्त झाले जनाची सत्य निवृत्ती झाली जनाची सत्य. माझे आरपार ठाई ज्योती जगते, माझी आरपार ठाई ज्योती जगते. काही दृश्य जे होते अदृश्य झाले, काही दृश्य जे होते अदृश्य निरोगा शून्य सारी जगोगा शून्य सारी सुखे निरोगा शून्य सारी त्रिकुट शिखरी गा त्यांच्या जीवनाचा अनुभव. सहज मी आंधळा गा निज निराकार प्रंती, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. आमच्या इंद्रियाची वृत्ती निवृत्त व्हावं लागतं, इंद्रिय अंतर्मुख व्हावे लागतात, बहिर्मुख झालेली इंद्रिय.
सहज होतं काय प्राप्त? अहो चिंतन करता करता माणसाला संतांनी अनुभव सांगितला. हिडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्राचे. षडचक्राचं भेदन करता करता 2 चक्र सुटले की आकार मावळतो, पुन्हा 2 चक्र मावळले की उकार मावळतो, आणि मकार मावळल्यानंतर मग मात्र त्याला साक्षात्कार होतो त्याच्या जीवनामध्ये. मात्र संत महात्म्याने हा निरोप सांगितला, आम्ही आंधळे होतो जीवनामध्ये. पण आता काय झालं, आमची जी वृत्ती आहे आम्ही वृत्तीवर आता नाही. संतांनी असं मागणं मागावं, ठाव देई चित्ता राखी पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. सगळ्या वृत्ती आम्हाला एकत्र आणाव्या लागतील, सगळ्या इंद्रियांना एकत्र आणावं लागेल. जे पंचप्राण आणि 5 उपप्राण आहेत त्यात 10 प्राणाला असणारं एक करावं लागेल. आमच्या मुक्ताई सनद मध्ये विषय येऊन जातो बघा. 10 पवनांचा एक मेळा केला. 10 पवन एकत्र आणावे लागतात. ज्या वेळेला त्या प्राणानं त्याचं चिंतन केलं जातं त्यावेळेला मात्र तो प्राण ज्या माध्यमातून आम्हाला सोडायचा आहे, प्राण ज्या वेळेला कोणत्या मार्गातून जावं याला सुद्धा कारण आहे. तो अपानाच्या द्वारे जर गेला तर मग मात्र निश्चित नरकाला जावं लागतं. मात्र त्या प्राणाबाबतीतली जी माहिती सांगितली, जो आमचा श्वास आहे, जे दादांनी आम्हाला सांगून दिलाय जो मार्ग, आपण करू तेवढा अभ्यास त्याच्या बाबतीत कमी आहे. ज्या वेळेला अशा प्रकारचं चिंतन झालं, ज्या वेळेला त्यांच्या वृत्ती ही होती, ती वृत्ती ज्या वेळेला षडचक्राचं भेदन झालं त्यावेळेला ती निवृत्त झाली. वृत्ती हे निवृत्त झाली. जनन दिसे ते. आता जन नाही तर कोण दिसत होतं मग? हे जनन हे हा अवघा जनार्दन, हा सगळा जनार्दन आहे. इथं कुठंही जर त्यांनी पाहिलं, जे जे दृष्टी दिसे ते हरिहू. पूजा ध्यान जप त्याशी नाही. संतांनी सांगितलं, अरे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जे तुला दिसतंय ना त्याच्यामध्ये तुला देव पाहावं लागेल. उगं पाहावं म्हणून नाही, ते आपोआप दिसावं लागतं. त्याला साक्षात्कार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कारण समाधीच्या बाबतीत संतांनी सांगितलं, समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाणवेत बुद्धी. समाधी कशाला म्हणतात? समाधी म्हणजे जी समाधी घेतात लोक त्याला समाधी म्हणत नाहीत. ज्याला समत्वाचं दर्शन दिसतं जगतामध्ये, आहे का नाही? मनबुद्धी साचेशी माझी या स्वरूपी आरतीशी, तरी मातेची गा पावशी हे माझी भाग. ज्या वेळेला स्वतः मधल्या परमात्म्याचा अनुभव येतो त्यावेळेला मात्र जगतामध्ये व्यापकत्वाचा अनुभव येतो. तोच अनुभव तुकोबारायांना आला. मग देव कुठं असतो? देव सातत्यानं त्यांच्या जवळ असतो, जो देवाचं नामस्मरण अखंड करतो. अभंगाचं 2रं चरण. देव तया जवळी आते, देव तया जवळी आते, देव तया जवळी आते, देव तया जवळी आते. देव
तया जवळी असे पापनाशे दर्शने. देव कुणाच्या जवळ आहे सांगितलं. माऊली ज्ञानोबरायाने सांगावं, तया पासी पांडवा मी हरवलो दिवसावा, अरे जेथ नाम घोष बरवा करीती माझा. देव कुठं आहे? नारदांनी सांगावं, नारदाला देवाने सांगावं, अरे माझे भक्त गाती जेते नारदानी उभा तेते. देव कुठं राहिला? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवाच्या घरी का देव राहायचा? कारण त्याला एकच आवडत होतं, त्या भक्तांनी घेतलं गेलेलं नाम. आणि त्या भक्ताचा भाव आणि त्या भक्ताचं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळे त्या देवाने एवढी मोठी सेवा करावी. देव कुठेही राहत नसत, तर देव कुठेही राहतात. आणि देव जिथं राहतात तिथं पाप राहील का? मग देव तया जवळी असे. ज्याच्या जीवनामध्ये व्यापकत्वाचा अनुभव आला. बघा, मारुती रायाने एक वेळा असं मागणं मागितलं. युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी द्यावं याचं ठरवलं रामचंद्र प्रभू. आता प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वरूपाचं मागणं मागितलं. मात्र हनुमंतरायाकडे ज्या वेळेला वेळ आली, हनुमंतरायाला विचारलं, म्हणले हनुमंता तुमचं कार्य सगळ्यात मोठं आहे, म्हणले मी काय देऊ तुम्हाला? हनुमंतराया असं म्हणतात, अहो देवा तुमच्याकडे मागावं तर काय? तुम्ही आम्हाला कमी दिलंय का? एवढे सगळी इंद्रिय दिलेत, एवढं चांगल्या प्रकारचं शरीर दिलं, एवढं बळ दिलं, एवढी संपत्ती दिली, एवढं सगळं काही दिलं, आणि काय मागण्याची गरज आहे? देवानीच दिलं का कुणी दुसऱ्याने दिलं आम्हाला? त्या देवानीच हे सर्व काही दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. सगळं काही देवा तू दिलंयस. म्हणले एवढा मोठा कृपा आशीर्वाद तुझा आमच्या सोबत आहे. अरे तुझ्या सत्तेनं एक सगळं चाललंय, आणि आम्ही काय मागावं तुमच्याकडं? नाही म्हणले, देवाने सांगितलं, म्हणले काहीतरी मागावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण देवावर जे आहे त्या भक्ताचं ऋण होत असतं, आणि ऋण झाल्या कारणानं देवाला असं वाटतं की या भक्ताने काहीतरी मागावं, आणि मागितलं की मग मात्र त्याचं मनोरथ देव पूर्ण करत असतो. कारण आमच्याकडे जे दिलंय संत महात्म्याने ते कल्पतरूचं झाड दिलंय. आम्ही जी कल्पना करावी, तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू, अरे ते कल्पतरू पुरवितो. कल्पतरूचं झाड दिलंय, आम्ही त्याचं चिंतन करावं आणि जे काही मागावं ते मात्र आम्हाला प्राप्त होतं. मात्र हनुमंतरायाने शेवटी आग्रह केला आणि हनुमंतरायाने मागणं मागितलं. हनुमंतराय म्हणतात, देवा तुम्ही एकच काम करा, म्हणजे तुम्ही माझ्या हृदयामध्ये बसा आणि बाण घेऊन बसा, बाण. आणि बाण घेऊन बसल्यानंतर काय होईल? माझं मन जिकडं कुठं जाईल तिकडं मला फक्त तुमचंच दर्शन व्हावं, आणि जर दुसऱ्याचं दर्शन झालं तर म्हणले तुम्ही तो बाण माझ्यावरती सोडा. काय मागणार? तुम्ही बसवून अंतरी मज जागवा निर्धारी, अरे जेत जेत जाय मनाड घाला सुदर्शन. सुदर्शन म्हणजे चांगलं दर्शन. दुर्योधनाकडे वाईट दर्शन होतं आणि धर्माकडे मात्र चांगलं दर्शन होतं. धर्माला प्रत्येकामध्ये देव दिसायचा, प्रत्येकामध्ये गुण दिसायचा. काल मुंबईमध्ये बसल्या बसल्या सहज चर्चा झाली दादा. म्हणलो आपण जगताकडे जर पाहिलं, गुण नाही असा एकही माणूस नाही म्हणून, आणि दोष नाही असा एकही माणूस सापडणार नाही. आपण दोष घ्यायचे का गुण घ्यायचे हे आपण ठरवायचं. मारुती राय तेच मागणं मागतात, मला काय करा देवा तुम्ही? तुम्ही बसवणी अंतरी मज जागवा निर्धारी, जेथ जेथ जाय मना आड घाला सुदर्शन. मला तुमचंच दर्शन व्हावं जगतामध्ये. आणि तसंच दर्शन तुकोबाराय म्हणतात, देव कुणाजवळ असेल ज्यांची दृष्टी अशी झाली, दिठी वेदली कवळे ते चांदण्या ते मने पिवळे, आणि माझी या स्वरूपी निर्मळे देखती दोष. स्वरूप निर्मळ आहे का नाही? मात्र आम्ही काय पाहतोय? उपाधी पाहतोय. संतांनी काय पाहिलं? या उपाधी माझी गुप्त. चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यांनी कुत्र्यातला देव पाहिला, विंचवातला देव पाहिला, वृक्षवल्ली मधला देव पाहिला. त्यांची दृष्टी निर्मळ होती म्हणून त्याला निर्मळ अशा प्रकारचं स्वरूप दिसलं. आमची दृष्टी झाली का निर्मळ? आपली दृष्टी इथं बसणाऱ्यांची झाली ते भाग्यवान आहेत, पण बाकी बाजारात जर पाहिलं त्यांची दृष्टी झाली का निर्मळ? निर्मळ न झाल्या कारणानं पाप त्यांच्या डोक्यावर जास्तच बसत चाललंय. पण आमचं पाप पळून गेलं. पापाचे कळप पळती पुढे. हरि उच्चारण अनंत पापरासी जातील लया शिक्षण मात्रे. संत महात्मे म्हणतात पाप जे आहे रामकृष्ण उच्चारानंतरासी तप. पापाचे कळप पळती पुढे. पाप शिल्लक राहील का? नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापी जन्मांतरीची. मग पाप त्यांच्याकडे राहील का? अहो संतांची भेट झाली अर्धाक्षण.
तर पाप पळून जातं. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापात. मोठ्या मोठ्या प्रकारची पाप, वाल्या कोळ्या एवढी तर पाप आमच्याकडून घडली नाही. होय सकपाळ महाराज, का घडली वाल्या कोळ्या एवढी पाप? नाही, वाल्या कोळ्याची सामान्य पाप नव्हती. अरे वाल्या कोळी महाहत्यारी, अरे ब्रह्म हत्यारी, पण नामानं तारलं का नाही त्याला? नामानं काय तारलं नाही, आहे का नाही? सगळं काही नामामुळे सगळे करतात. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठली. त्याचं चिंतन जर केलं काय होणार नाही हो, सगळं पाप नष्ट होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देव तया जवळी असे. ज्याच्याजवळ देव असेल त्याच्याजवळ पाप राहील का? अहो देव त्या अर्जुनाच्या सहवासामध्ये राहिला. पापी जेवढे कोणी भक्त होते, दुर्जन होते, त्या सगळ्याचा नाश झाला. अहो देव त्या नंदाच्या घरी आला, जेवढे पापी होते तेवढ्या पाप्यांचा नाश केला. मग देव आल्यानंतर पाप शिल्लक राहील का? राहणार नाही. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे गेले जपता हरी. अहो एक नाम उच्चारल्याबरोबर जेवढं काही कोटी जन्माचं पाप आहे ते पाप निघून जाण्याकरता जर कारण काय असेल तर फक्त नाम आहे. नाम चांगले चांगले, 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 नाम चांगले चांगले. माझा कंठीला भले, माझा कंठीला भले, कपी पुरा उतारिले मुक्त केले राक्षसा, कपी पुरा उतारिले मुक्त केले राक्षसा, पुरा उतारिले मुक्त केले राक्षसा, कपी पुरा उतारिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, माझे कंठीरा हो भले, कपिकुळ उथळिले मुक्त केले राक्षसा. राक्षसाचा उद्धार केला. देवाच्या अवधार्याबद्दल जर विचार केला, तुझे अवधार्य जाणू जाता स्वतंत्र. देता न मनसी पात्रा पात्र, अरे कैवल्य ऐशे पवित्र वैरी आहे दिदले. अरे देवा वैरी बघत नाहीस तू, चांगला बघत नाहीस. म्हणजे ज्यानं कोणी तुझ्या नामाचं स्मरण केलं म्हणजे त्याचा उद्धार करतोस, एवढा तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस. मग देव ज्याच्याजवळ असेल त्याच्याजवळ पाप राहील का? कधीच राहणार नाही. विठोबार कुमारी, 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 विठोबार ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यस्वे देव तया जवळी असे. पापनासे दर्शने, परमात्म्याचा साक्षात्कार झाला. परमात्म्याचा प्रत्येक संतांना अनुभव आला. आज आपली जी परंपरा आहे, दत्तापासूनची परंपरा दादांपर्यंत जी परंपरा आली, त्या प्रत्येकाला अनुभव आला. त्यांनी जगतासमोर तो अनुभव मांडला. नवे नवे ते कार्य करता करता त्यांनी आपलं जेवढं आयुष्य त्या कार्याकरता समर्पित केलं. एवढा मोठा त्याग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी, त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. तोच अनुभव आज सुद्धा येतो. मात्र नवीन माणसाला असं वाटत असेल की बाबा हे काहीतरी वेगळंच दिसतंय.
पण जरी दिसायला हे वेगळं दिसत असेल तर परमार्थातला सगळ्यात मोठा जर दागिना काय असेल तर अवस्था. ती अवस्था येणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? संतांनी असं म्हणावं, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा धुरतसे. कै ऐशी दशा येईल माझे अंगा, 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 कै ऐशी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, कै ऐशी दशा येईल माझे अंगा. पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, कै ऐशी दशा येईल माझे अंगा. कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा धुरतसे. जी दशा शांतामाईची झाली, जी दशा आपण संत महात्म्यांची पाहतो. आज बाबाकडे जर पाहिलं तर त्यांची एक वेगळी अवस्था आहे, पण ती अवस्था कळण्याकरता तुका मने अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. मी तर सतत बोलत जातो की बाबा आज बाबांकडे जर पाहिलं तर अशा प्रकारचं चिंतन, अशा प्रकारची अवस्था आता बोलू नये, पण मी तर म्हणतो कुणाचीच तशा प्रकारची अवस्था नसेल. एवढं मोठं सामर्थ्य, एवढे मोठे संत आमच्या सहवासात दादा असतील, बाबा असतील, त्यांची जी दशा आहे, जी अवस्था आज शांतामाईची झाली. शांतामाईला आठव होता का हो? वस्त्राचा आठव होता, खाण्यापिण्याचा आठव होता. कीर्तन करत असताना त्या सहज पडल्या तर ते असणाऱ्या पिटी असेल, मृदंग असेल, विना असेल, फुटून जायचा. काय दशा असेल, काय अवस्था त्यांची असेल. आमची थोडी व्यवस्था बिघडली की आम्ही मात्र अवस्था सोडून देतो. वारी वर्षाला जर आमचा नित्यनियम असेल आणि जर समजा आमच्या घरी कुठली तरी एखादी मोठी अडचण आली तर आम्ही मात्र वारी सोडून देऊ. प्रपंच मात्र सायासानच करू. सायास करीशी प्रपंच दिननेसी, हरिसी न भजसी कोण्या गुणी. पण संत महात्म्याचं तसं नव्हतं. त्यांनी प्रपंचाला संसाराचे नावे घालून या शून्य. अरे वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कडी काळाचा. अहो महाराज बरोबर आहे तुमचं, पाप त्या नामानं नष्ट होत असेल, पण काम क्रोधानं आज सगळ्यांनाच वेडलंय. म्हणजे काम क्रोध अभंगाचं तिसरं चरण. काम क्रोधा झाले चाले, 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 काम क्रोधा झाले चाले. भूती समाधान भूती समाधान, देवतया जवळे असे, देवतया जवळे असे. बुद्धी झाले समाधान, बुद्धी झाले समाधान, देवतया जवळे असे, देवतया जवळे काम क्रोधा नाही चाली. तुकोबराय म्हणतात, अरे बाबा ज्या वेळेला अशी अवस्था जीवनामध्ये येते, ज्या वेळेला परमात्मा सहवासामध्ये असतो,
त्यावेळेला काम क्रोध काय करतील? अरे काम क्रोधा नाही चाली. काम क्रोध काहीच चाल करू शकत नाहीत. कारण काम क्रोध कुठं चाल करू शकतात? जिथं रिकामी जागा आहे तिथं चाल करू शकतात. पण आमचा देहाच्या बाबतीत विचार केला तर आमचा देह त्या परमात्म्याच्या नामाने भरलेला आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. आता ते राहतील का मध्ये? मग काम क्रोध वैरी धोपटिले बाहेरी आहे का नाही? संत म्हणतात ते काम क्रोध कुणावर चाल करतात? ज्याच्याकडे समत्व नाही, ज्याच्याकडे परमात्म्याचं व्यापकत्वातलं दर्शन नाही, त्याच्यावर ते काम क्रोध चाल करत असतात. अरे काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झाली. सगळीकडे जर जगतामध्ये आनंद असेल तर हे काम क्रोध काय करतील? कृष्ण परमात्म्याच्या जीवनातला प्रसंग. कृष्ण परमात्मा, सात्यकी आणि बलराम दादा, हा प्रसंग सांगून गेलो असेल तरी प्रसंग आला म्हणून सांगून जातो एक वेळेला. हे तिघ जण सहज शिकार करण्याकरता बाहेर निघाले. आता निघाल्यानंतर जंगलामधून वाटचाल होती. जंगलामधून जाता 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 रात्र झाली. रात्रीच्या वेळेला त्यांनी असं सांगितलं की म्हणजे आपण आता थोडं रात्रभर इथं थांबू. आता दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर सांगितले. 3-3 तासाचा प्रहर सांगितला. मात्र या तिघांनी विचार केला म्हणजे आपण 3 प्रहर जागायचं. कारण 3 प्रहर जागल्यानंतर पहाट होईल, मग आपल्याला थोडासा प्रकाश, सूर्योदय होईल किंवा प्रकाशामध्ये आपल्याला चालता येईल पहाटेच्या वेळेला. त्यावेळेला यांचा विचार ठरला. हे तिघे जणांनी विचार केला की म्हणजे आपण काय करायचं? 1-1 प्रहर जागायचं. पहिल्या प्रहरामध्ये सात्यकीने सांगितलं म्हणजे देवा मी जागतो म्हणले पहिल्या प्रहरामध्ये. पहिला प्रहर सुरू झाला. सात्यकीचा पहारा सुरू झाला. सात्यकी पहारा करता करता इकडं तिकडं फिरू लागला. फिरत असताना 2 व्यक्ती लांबून येत असलेले दिसले. सात्यकीने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणले हे 2 व्यक्ती कोण असतील? कोण असतील? कोण असतील? हा सज्ज झाला आपलं शस्त्र घेऊन. याने विचार केला की म्हणले जर समजा अंगावरती आले तर आपण या दोघांचा नाश करू, आपण त्यांना मारून टाकू. मनामध्ये विचार केला आणि सात्यकीच्या जवळ ते 2 पुरुष आले. आल्यानंतर त्यांना विचारलं म्हणले कोण रे तुम्ही? आता ज्यावेळेस एवढा मोठ्याने विचारलं त्यावेळेला त्या दोघांनी सांगितलं म्हणले आम्हालाच दाब देतो, म्हणले आम्हालाच मोठ्यानं बोलतो. त्या दोघांनी याला पकडलं आणि याला बेदम मार दिला. एवढा मार दिला की हा व्याकुळ होऊन जमिनीवरती पडला. पडल्यानंतर याला चलता येईना. म्हणले आता काय करावं? चला म्हणले 1 प्रहर आपला संपत आलाय, आपण आता जाऊन बलराम दादाला उठवावं. सरकत 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 बलराम दादाच्या जवळ गेले. बलराम दादाला हलवलं आणि दादा अहो माझा पहिला प्रहर संपलाय, म्हणले तुमचा दुसरा प्रहर सुरू आहे. आता तुम्ही काय करा? तुम्ही पहारा द्या. बलराम दादाने आपला जे शस्त्र होतं ते शस्त्र बलराम नांगर त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला. म्हणले ठीक आहे मी आता दुसरा प्रहर जागतो. सात्यकीने मात्र सांगितलं नाही मला कुणी मारलंय किंवा 2 कुणी माणसं आले होते, काहीच सांगितलं नाही. आणि शेवटी तो पांघरून घेतला आणि तो झोपी गेला. आता हा पाहत होता की म्हणले बलराम दादाला ते 2 व्यक्ती मारतील का नाही. कारण कसं असतं तुम्हाला सांगू का, आपला विनाश झाला तर झाला पण दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा असते लोकांची. दादा एक दृष्टांत सांगून जातात बघा त्या विहिरीचा. देवाला मागणं मागितलं म्हणले 1 वस्तू याला मिळाली की त्याला 2 मिळायच्या. शेवटी त्याला द्वेष निर्माण झाला. तो असं म्हणायचा की म्हणजे माझ्या दारामध्ये 1 विहीर व्हावी, दुसऱ्याच्या दारामध्ये 2 व्हायच्या. आता असं करता करता त्याचा विनाश केला. म्हणजे विपरीत बुद्धी झाली, दुर्बुद्धी मनामध्ये जर आली तर मग मात्र दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी माणसाकडे येते. आता त्यावेळेला याला सुद्धा वाटलं की म्हणले यांचा नाश व्हावा. आज धर्म मार्तंडाने तोच उपक्रम राबवला बरं का. दुपारी बाबांनी सांगून गेले. बाबा कुणाचा ते नमाज पडणाऱ्यांचा विषय मांडले बाबांनी बरं का. कुणी असतील तो विषय नाही, पण त्यांनी सांगितला तशाच प्रकारचा एक दुसरा विषय. एकानं काय केलं? राजवाड्यामध्ये चोरी केली. चोरी केल्यानंतर त्याला राजाने शिक्षा दिली की म्हणले यानं चोरी केली, त्या अर्थी याला एक अशी शिक्षा द्यायची की हा समाजामध्ये फिरण्याच्या लायकीचा असला नाही पाहिजे. मग आता काय शिक्षा द्यायची? हात तोडले तर हात फिरेल, पाय तोडले तर सुद्धा फिरता येईल. म्हणले आपण याला काय करावं? याचं नाकच कापावं. म्हणले आता याचं नाकच कापून टाकलं राजाने. म्हणले ह्याला नाक असं धरून फिरता येणार नाही. म्हणले गावामध्ये राज्यामध्ये नाक कापले. आता नाक कापल्यानंतर ज्या वेळेला राजा निघून गेले, त्यांचे जे सैनिक होते ते निघून गेले, त्यावेळेला हा मोठमोठ्यानं नाचू लागला. आता आनंदानं मोठ्यानं नाचत असताना लोकांनी विचारलं याचं तर नाक कापलंय, म्हणजे हा नाचतो कशामुळं? आता याला कारण विचारलं. म्हणले अरे बाबा तुझं नाक कापलं एवढ्या समाजाचे देखता आणि नाचतोच. म्हणले एवढा कसा निलाजी राहतो? त्याने असं सांगितलं वेडेव तुम्ही सगळे लोक. म्हणले आहे नाक कापल्याशिवाय देव दिसत नाही. म्हणले मला देव दिसला मी म्हणून नाचतोय. म्हणले
आता जमलं की म्हणले देव दिसतोय म्हणल्यावर आता त्यात बाकीचे जी जवळपास लोक होते त्यांना असं वाटलं नाक कापल्यावर देव दिसतोय. म्हणजे आम्ही एवढी वारी केली पंढरपूरची, एवढे उपास तापास केले, देव दिसला नाही. यांचं हे असं बघितल्यावर असा कुठं देव दिसतो का? भ्रमिष्ट झाले लोक. पण काही येणारे होते ते लोक आले त्याच्यामध्ये. आता आल्यानंतर त्यांना असं सांगितलं की म्हणले तुमचं सुद्धा नाक कापू द्या. म्हणले तुमचं नाक कापलं की निश्चित तुम्हाला देव दिसणार. त्यानं काय केलं? आपला विनाश झालाय पण आपण सुद्धा जगताचा विनाश करायचा. त्यानं प्रत्येकाचं नाक कापायचं आणि पुन्हा तो विचारायचा म्हणले कुठं देव दिसला रे? म्हणले आता गब्बस तू सुद्धा असंच म्हण पुढच्या. आपलं दोघांचं कापलंय का नाही? आपल्याला राजानं जर नक्ट केलंय तर आपण राज्यालाच सगळ्या नक्ट करायचं आहे का नाही? या अशा दुर्बुद्धी लोकांचा जो विषय आहे, अशा दुर्बुद्ध्यापैकी तो होता सात्विकी. त्यानं विचार केला की म्हणले बलराम दादाला सुद्धा अशाच प्रकारचा मार बसवला पाहिजे. तो पांघरून घेऊन बघत होता. मात्र पुन्हा ते दोन व्यक्ती आले. दोन व्यक्ती आल्यानंतर बलराम दादाने विचारलं कोण रे तुम्ही दोघं? आता त्यांना हे असं मोठ्यानं बोलणं आवडत नव्हतं बरं का. ते कोण होते मी शेवटी सांगतो. पण ज्या वेळेला यांनी मोठ्याने बोललं त्यावेळेला दोघांनी पुन्हा बलराम दादाला धरलं, त्यांच्या हातातलं शस्त्र हिसकावून घेतलं, बलराम दादाला बेदम मार दिला. बलराम दादा सुद्धा बेशुद्ध पडले. आता बलराम दादाला मार देणारा असा कोण असेल? त्या दोघांनी मारलं आणि बलराम दादा सुद्धा तसेच व्याकुळ होऊन पडले. पडल्यानंतर त्यांचा प्रहर संपला. शेवटी कृष्ण परमात्मा होते, ज्यांना की सद्गुरूची कृपा होती, ज्यांच्याकडे आत्मकृपा होती, शास्त्र कृपा होती, ईश्वर कृपा होती. असा कृपावान असणारा देव जो मनुष्य जन्माला येऊन जो देव झाला, अशा प्रकारचा महात्मा तो झोपलेला होता. त्यांना तिसऱ्या प्रहरामध्ये ज्या वेळेला उठवलं त्यावेळेला मात्र कृष्ण परमात्मा आले आणि कृष्ण परमात्म्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. कारण न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. त्यांना काय सांगण्याची गरज आहे? महात्म्याला आपण चोरून ठेवण्याची काही गरज आहे का? त्यांना सगळंच कळतं. आपण चोरून ठेवण्याची गरज नाही. त्यांना कळलं आणि ते शांतपणे पहारा देत थांबलेले होते. आता ज्यावेळेला पहारा सुरू होता पुन्हा ते दोन व्यक्ती आले. यांनी मात्र त्यांना प्रेमाने बोललं. म्हणजे भाऊ म्हणजे एवढे मोठे दिसता तुम्ही, तुम्हाला याच्यापेक्षा मोठं होता येतं का? आता असा मोठेपणा दिल्यावर ते फुगले की दोघ जण. त्याने असा विचार केला म्हणले आम्हाला मोठं होता येतं, अरे ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आम्ही मोठे होतो. आता ते एवढे मोठे होऊ लागले, एवढे मोठे होऊ लागले की म्हणले त्यांचे पाय ज्यांना फक्त दिसू लागले एवढे मोठे झाले. म्हणजे बस झालं, म्हणजे बस झालं, आता तुम्ही मला दिसत नाही, आता तुम्हाला लहान किती होता येतं मला सांगा. आता ज्या वेळेला ते लहान होऊ लागले, लहान एवढं झाले की मोहरी एवढे झाले. पटकन कृष्ण परमात्म्याने धरले आणि मुठीमध्ये त्यांना घट्ट पकडलं. म्हणले आता दाखवा करून. आता याच्यामधून ही माझी जी मुठ आहे मी तुम्हाला पकडलंय. तुम्हाला पकडलंय कशामुळे पकडलंय? अरे क्रोध असावा, काम असावा, इंद्रिय ईश्वर भजनी, क्रोध असावा, इंद्रिय दमनी, अरे प्रसाद सेवनी, लोभा पार असावा, काम असावा, क्रोध असावा, इंद्रियाचं दमन करण्याकरता, त्या काम क्रोधाला जिंकण्याकरता. आता ज्या वेळेला यांना मुठीत पकडलं आणि हे दोघ जण बघत होते, हळूच उठले. म्हणले देवा अहो तुम्हाला कसं काय हे आकळले? अरे हे कशाने आकळत नाही? ज्याच्याकडे हरिनामाचं शस्त्र आहे का नाही? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुलगोत्र वर्जेले. अरे जिथं यम काही करू शकत नाही तिथं काम क्रोध काय करतील? आहे का नाही? आमच्याकडे समत्व आहे, आमची पाहण्याची जी दृष्टी आहे. कृष्ण परमात्मा सांगतात बघा, अर्जुना समत्व चित्ताचे ते सारजान योगाचे तेट मन आणि बुद्धीचे ऐक्य आदी. अरे काम क्रोधाला जिंकायचंय ना, त्याला वेगळ्या प्रकारे जिंकावं लागतं. नामाशिवाय काम क्रोध जिंकले जात नाहीत. आणि ज्या वेळेला काम क्रोध जिंकले जातात त्यावेळेला मात्र समत्वाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल विठाल. आता समत्व सांगितलं त्यांनी, ज्याच्याकडे समत्वाची दृष्टी आली, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. भूत म्हणजे आता इथं बसणाऱ्या प्रत्येकाकडे भूतानेच हा देह निर्माण झाला आहे की नाही? पंचमहाभूत प्रत्येकाकडेच आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक बसलेलं सगळं भूतच आहे. आता माणसं म्हणतील हे आम्हाला माणूस असून भूत म्हणतोय हो. अरे देह तो पाताचा आणि ला उचना, हे पंचमहाभूताचा गोंधळ. एके ठाई केला मेळ, लावणी सबळ अहंकार त्या पाठी. याला काय झालं? हे पंचतत्व असणारे यांचं कधीच एकमेकाचं जमलं नाही. पण हे स्वतःच्या संगतीमुळे, त्या आत्मस्वरूपाच्या संगतीमुळे एकत्र नांदू लागले. एवढं मोठं सामर्थ्य, याला भूत म्हणतात, याला पंचमहाभूताचा गोंधळ म्हणतात. आणि सगळ्यात जर मोठं भूत कोणतं असेल तर हे पंढरीचं भूत मोठं. आल्या गेल्या झडपी वाटे,
बहु खेतरीचे रान. वेडे होय मन सुद्धा वेड होतं. एवढं मोठं भूत आहे हे, आणि हे भूत लागले म्हणून तर वर्षानुवर्ष आम्ही इथे येतोय. हे भूत लागलं नसतं तर मग वाऱ्या करून करून मेलो असतो तिकडे, पण काही कळलं नसतं. पण हे भूत लावून दिलंय दादांनी आमच्याकडे, आहे का नाही. आणि ते लागलंय आमचं परम भाग्य. कोटी जन्माचं जे पाप होतं, जे कर्म डोक्यावर होतं, ते आमचं निघून गेलं. ज्याला आम्हाला 71 जन्म लागले हे काढून टाकण्याकरता, ते समत्व येण्याकरता. मात्र दादांनी आम्हाला ती दृष्टी दिली, आहे का नाही. आम्हाला ते नाम दिलं, ज्या नामाच्या जोरावर आज हे दिसणारं सगळं सम स्वरूपात दिसतंय. आमच्याकडे भेदात्मक दृष्टीनं बघण्याचा दृष्टिकोनच नाही. जशा प्रकारे गाय असावी, गाय ब्राह्मणाच्या घरी पांढरं दूध देते, आहे का नाही. मराठ्याच्या घरी पिवळं देते, माळ्याच्या घरी लाल देते, आणि मुस्लिमाच्या घरी हिरवं देते. असं काय आहे का तिच्याकडे? का देतात तिकडे डवळस मध्ये गायी काही? आमच्याकडे तर देत नाही. ते सगळ्याच्या घरी पांढरंच दूध देतात. आता गायीच्या बाबतीत जर विचार केला तर आहे का भेद तिच्यामध्ये? नामदेवरायाचं उदाहरण आहे. नामा म्हणे गाय दूध एक सरे, अरे साधू निरंतर वरते तैसा. साधूच्या दृष्टीनं मुंगी काय आणि हत्ती काय? देवापासून ते मुंगीपर्यंत त्यांना काय दिसलं? फक्त ब्रह्मच दिसलं. त्यांनी काय पाहिलं? समत्वच पाहिलं. देत असताना दादांनी कधीच असा विचार केला नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा या जातीचा आहे, हा त्या जातीचा आहे. असा कधी केला विचार? अहो कुणी यावं, यारे यारे लहान थोर याती भलत्या नादीन. अरे न करावा विचार न लगे चिंता कोणाची. इथं चिंता करण्याची गरज नाही. सकळाची येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. दादाने कधीच आमच्यामध्ये भेद केला नाही. का केला? केला नाही. कधीच भेद त्यांनी केला नाही. माऊली ज्ञानोबारायची ओवी आहे बघा. नाना प्रयोजन सिळे, दीर्घे वक्रे वर्तुळे, होतुकी एकीची फळे तुंबिनीची. आता इथं प्रत्येक कुणाला जरी उठवलं तर कुणाचं नाव सांगतील? दादाच म्हणतील. जशा प्रकारे माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं की भोपळ्याच्या वेलाला भोपळे लागतात म्हणले. भोपळे किती लागतात? भोपळे बक्कळ लागतात, भरपूर लागतात. आता भोपळ्याच्या वेलाला बक्कळ भोपळे लागतात. काही लांबके असतात, काही गोल असतात, आणि काही वाकडे असतात. भोपळे वाकडे बी असतात बरं का. बक्कळ भोपळे वाकडे निघतात. आता त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न दादा करतात, तो विषय वेगळा. आता कधी कधी आम्ही वाकड्यात जातो थोडं थोडं. काही भोपळे सरळ असतात, आहे का नाही. दीर्घे वक्रे वर्तुळे. दीर्घे म्हणजे सरळ, वक्रे म्हणजे वाकडा, वर्तुळे म्हणजे गोल. 3 प्रकारचे भोपळे भोपळ्याच्या वेलाला लागतात. आता लांबका जो आहे तो भोपळ्याचा आहे, आणि वाकडा कुणाचा आहे? मग त्याचाच आहे. आणि गोल कुणाचा आहे? त्याचाच आहे. जशा प्रकारे भोपळ्याच्या वेगवेगळ्या आकाराची जरी भोपळे लागली, एकाच त्या भोपळ्याचे, आहे का नाही. तशा प्रकारे इथं कोणी काळा असेल, कोणी उंच असेल, कोणी गोरा असेल, कोणी कसाही असेल, पण ते आहेत कुणाचे? आमच्या श्रीपाद बाबांचे, आमच्या दादांचे, आमच्या धनराज बाबांचे, वंदनाताईचे. हे सगळे सगळे असणारे एक आहेत. आम्हाला मात्र वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतात. आकार अशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. देहाला देव करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये संत महात्म्याने आणून दिलं. नवे नवे आमच्याकडे असं एक दिलं तत्व की ज्या तत्वाच्या आधारावर आम्हाला देव होता येत. नाही नाही, आमच्यातले देव झाले हो, का झाले नाही? देव झाले. कारण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मग आता काही राहील का शिल्लक? काम क्रोध शिल्लक राहणार नाहीत. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला भेद हा नाश झाला. भेदात्मक भूमिका आमच्या जीवनातली संपली, आणि अभेद दृष्टीनं जगताकडे पाहतो. अभंगाचं शेवट चरण. कामने भेदावे
तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देव तया जवळी असे पापनाशे दर्शने. अशा प्रकारचं ज्या वेळेला जगतातलं ज्या वेळेला विश्वव्यापक रूपातलं परमात्म्याचं दर्शन होतं त्यावेळेला मात्र भेद मावळला जातो. कारण पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे यह लोकी तोची सर्वांभूती सम. शरीराचा भ्रम नेणे कदा त्यांनी शरीराचा भ्रम त्यांच्या जीवनातला संपून गेला. त्यांच्याकडे जो भेद होता तो मावळला. मात्र कशामुळे मावळला तर त्या नामामुळे त्यांच्यातला भेद मावळून गेला. आज जगतामध्ये नाम नसल्या कारणानं हरी आणि हराचा भेद चाललाय. हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जी माणसं महादेवाची भक्ती करतात ते असं म्हणतात महादेवाने कुणाचं भजन केलं असं जर विचारलं तर ते म्हणतात रामाचं. आणि रामाने कुणाचं भजन केलं असं जर विचारलं तर महादेवाचं. आता यांना पत्ताच नाही कशाचाच. हाका मारीशी ज्याच्या नावे त्याची नावची नाही ठावे. हे सगळं जे चाललंय हे सगळं उपराच्या दिशेने चाललंय. हे सगळं भेदात्मक दृष्टिकोन जो आहे त्यांच्या जीवनामध्ये जर विचारलं अरे हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती तुका म्हणे बिंदुले तेने त्रिभुवन कोंदले. अरे हरिहर कुठून जन्माला आले त्या बिंदुल्यापासून त्यांनी आकार धारण केला. आता त्यांच्या अगोदर ते आत्मस्वरूप सांगितलं. त्यांनी कुणाची पूजा केली रामाने कुणाची पूजा केली आत्मा रामाची पूजा केली. महादेवाने कुणाची पूजा केली अरे शिव हळहळे तापला तोही नामे शीतळ झाला. त्यांनी नाम कोणतं घेतलं जे नाम आम्हाला दादांनी दिलं ते नाम. ते नाम सामान्य आहे का. ते नाम मिळण्याकरता कोटी जन्माची पुण्याई असावी लागते. माऊली ज्ञानोबांनी सांगावं जयाचे वाचे पुढे भोजे अरे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री ओळखीजे एक वेळ मुखाची यावया. एक वेळा मुखाला येण्याकरता सहस्त्र जन्माची पुण्याई लागते. तुकोबारा म्हणतात जन्मोजन्मांतराचे असेल पुण्य सामग्री तरी सजीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. सहज येतं का ते अनेक जन्माचे तप एक नाम. सर्व मार्गी सुगम हरिपाठ अनंत जन्माचं तप पाहिजे त्यावेळेला त्या परमात्म्याचं नाम मुखाला येतं आणि त्या नामामुळे समत्व दृष्टी होते माणसाची. नाहीतर सहजासहजी अशा प्रकारची दृष्टी होत नाही. आज आमच्याकडे स्त्रीला एवढा जो मोठेपणा दिला स्त्री पुरुष भाव आमच्याकडे शिल्लक नसल्या कारणानं दिला श्रीपाद बाबांनी. त्यांनी कधीच विचार केला नाही. आज सुरुवातीला जर विना कोणी दिला असेल सांप्रदायिक दृष्ट्या जर पाहिलं देहूच्या ठिकाणी आमच्या ताईचं कीर्तन कॅन्सल केलं. कशामुळे स्त्री आहे म्हणून. कळलं का यांना. यांना कळला का परमार्थ. स्त्री कशाला म्हणावं कळलं का यांना. फक्त यांच्या मुखात एकच येतं नको नको स्त्रियाचा सांगात नको नको स्त्रियाचा एकांत. नको नको स्त्रियाचा परमार्थ करती घात पुरुषाचा. आता यांना पुरुषपणा पुरुष आहेतच का नाही याचा संशय मोठा. पुरुष कशाला म्हणावं हे तर कळावं यांना. कशाला म्हणतात पुरुष. आमच्या परिसरात सांगायला मजा येते ताई हा विषय. पण इकडं आपली माणसं सगळी इथं ज्ञानी माणसं पण आपण बोलून जातो तो विषय. आमच्या परिसरात सांगायला खरा आनंद येतो. पुरुष कुणाला म्हणतात. देवाला अर्जुनाने विचारावं अरे तुझं माझी पुरुषत्व नाही अरे तुझं माझी स्त्रीत्वही नाही अरे नपुंसकाहुनी पाही वेगळा तू. विना कोणाच्या हातात होता सरस्वती. सरस्वती स्त्री होती का पुरुष होती. काही फळांनी असाच विचार केला म्हणजे स्त्रीच नको. यांना सगळ्या गोष्टीला स्त्री चालते. जेवू घालायला लागते स्वयंपाक करायला लागते धुणं धुवायला लागते. आणि भजनात म्हणले चालत नाही मग सोडावं की आपल्या घरची स्त्री. ती मात्र सोडून देत नाही. आणि मग मात्र या स्त्रीचा कंटाळा करतात. स्त्री सांगितली कोणती. ही देहरूपी स्त्री प्रत्येकाच्या जवळ आहे. ह्या स्त्रीनं प्रत्येकाचा घात केलाय. पण ही स्त्री कळायला तयार नाही. आत्मा हा एकच पुरुष आहे जगामध्ये. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न झाली तू. आमच्या श्रीपाद बाबांनी दादांनी आमच्यातला जो हा भाव होता स्त्री पुरुषाचा जो गरीब श्रीमंताचा भाव होता जो या पडाचा त्या पडाचा अशा प्रकारचा जो द्वेष भाव होता तो भाव मात्र त्यांनी काढून दिला आमच्याकडून. आमच्याकडे तो ते द्वेषाची दृष्टी आमच्याकडे ठेवली नाही. पण शून्य दावावे झाले पाहिजे तुझे केले. एखाद्या चांगली वस्तूची ओळख पटवून देण्याकरता एखादी दुसरी वस्तू दाखवावी लागते. हा दोष नाही तर हे दाखवावं लागतं की हे किती खरं आहे आणि एक किती खोट आहे. हे जे चाललेलं आहे खऱ्या अर्थानं एक खोट आहे कधी कळेल. बघा एक रत्न पारखी होता आणि एका मुलाला त्याच्या घरामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा रत्नासारखा खडा सापडला.
आणि खडा सापडल्यानंतर त्या मुलांनी असा विचार केला की म्हणजे याचे भरपूर पैसे होतील. मनामध्ये विचार केला. तो दारामध्ये आला. दारात एक लहानसा मुलगा उभारलेला होता. त्याला असं विचारतो तो की अरे बाबा म्हणजे हा खडा किती रुपयाला घेशील तू? तो म्हणतो 10 रुपयाला घेईन बाबा मी. म्हणजे माझ्याकडे 10 रुपये, मी हा खडा 10 रुपयाला घेईन. म्हणजे 10 रुपयाला? अरे एवढा चांगला खडा आहे म्हणजे 10 रुपयाला कसं विकावं? आपण पुढे जावं आणि थोडस एका मोठ्या शहाण्या माणसाला विचारलं का हो बाबा म्हणजे माझ्या घरामध्ये हा खडा सापडलाय, हा खडा किती रुपयाला तुम्ही घेणार? त्यावेळेला ते म्हणतात म्हणजे भाऊ मी हा खडा 10,000 रुपयाला घेतो. आता ज्या अर्थी 10,000 रुपयाला घेतो म्हणतोय त्या अर्थी या खड्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. आता तो पुन्हा काय करतो? सोन्याच्या दुकानामध्ये जातो. तिथं विचारतो. तो त्याची किंमत 1 लाख करतो. म्हणजे आता याच्याजवळही थांबून चालत नाही. म्हणजे आपण हिरा रत्न पारखी जो आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो त्याच्याकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो रत्न पारखी असं सांगतो भाऊ म्हणजे तुला माझ्या घरी माझ्या दुकानी 6 महिने नोकरी करावी लागेल. त्यावेळेला मी तुझ्या खड्याची खरी किंमत सांगतो. म्हणजे एवढ्या लोकांना विचारलो. म्हणजे एवढ्या लोकांनी अशी किंमत सांगितली. ज्या अर्थी हा म्हणतोय 6 महिने थांबावं लागेल त्या अर्थी याची किंमत अतिशय अगणित असली पाहिजे. त्याने तो खडा आपल्या जवळ ठेवला. 6 महिने तो नोकरी करत होता त्याच्या दुकानामध्ये. आता दुकानात ज्या वेळेला नोकरी करत होता त्यावेळेला मात्र त्याच्या दुकानातल्या त्या हिऱ्याची पारख याला कळत होती. त्या हिऱ्याला तर दररोज तो हातामध्ये घ्यायचा, त्याची तपासणी करायचा. असं करता करता तो रत्न पारखी बनला. आणि त्याला असं सांगितलं त्या मालकाने भाऊ आता तुझ्या जवळचा जो हिरा आहे तो काढ आणि बघ म्हणले त्याची किंमत किती होते. त्याने ज्या वेळेला तो हिरा काढला आणि पाहतोय तर तो माती मोल त्याची किंमत होती. पण ज्यावेळेस तो असं म्हणतो मी सुरुवातीला जर तुला असं सांगितलं असतं म्हणजे याची किंमत काहीच नाही, तुला खरं वाटलं असतं का? खरं वाटलं नसतं. पण याची किंमत ज्या वेळेला तू स्वतः पारखी झाला त्यावेळेला मात्र तुला याची किंमत कळली. तसं स्वतः मी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीची आम्हाला पारख कळते. ज्या वेळेला हिरा आणि गारगोटी मधली पारख करण्याची जी बुद्धी आहे, जे ज्ञान आहे ते संतांच्या माध्यमातून आमच्याकडे येतं. त्यावेळेला मात्र निश्चित कळतं की खरा संप्रदाय कोणता आहे. संप्रदायाची ओळख त्यावेळेला कळते. आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं की तिकडले संप्रदाय लय चांगले, तिकडचे इकडचे म्हणत नाही. पण तिकडं सगळा धंदा मांडला या लोकांनी. सगळा धंदा मांडला. त्यांनी काय केलंय? फक्त लूट सुरू केली तिकडं. अरे दंभे करू भक्ती सोंग दारू जना आणि तरी भावना वेगळीची. त्या धर्म मार्तंडाने 8 वर्ष माझ्या जीवनातले घालवून दिले. त्या धर्म मार्तंडाने 8 वर्ष मला मार्ग दाखवला नाही. आता त्यांची नावं घ्यायला सुद्धा मला भीती नाही. काय करतील ते करून. पण यांनी काय केलं? लाखो करोडो समाजाचं वाटोळं केलं. अशा प्रकारचे धर्म मार्तंड जन्माला आले. तुमचं आमचं परम भाग्य हा मंडप आम्हाला मिळाला. अशा प्रकारचे सद्गुरू मिळाले. अशा प्रकारचं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलो. आता मिळालोय त्याचं फक्त जतन करावं लागेल. त्याचं जतन असं करावं लागेल. खरं सांगू का मी जर इकडं तिकडं फिरलो नसतो तर मला याची किंमत कळालीच नसती. तुमच्यासारखं काही जण इथं आहेत जे की फक्त मेळाव्यापुरतच नाम घेतात. आमचे बाबा कितीही सांगू द्या, दादाने किती सांगू द्या, ताईने कितीही सांगू द्या, काही सांगणाऱ्याने कितीही सांगू द्या. आमच्या ताईचा विषय निघाला मुंबईमध्ये. म्हणजे टीव्हीच बघते भाऊ ती. दररोज टीव्हीच बघते. आता टीव्ही बघते म्हणल्यावर कधी अभ्यास व्हायचा, कधी चिंतन व्हायचं. पण मी दिदीचं नाव नाही घेणार बरं का. आता टीव्हीच बघते. ज्या अर्थी टीव्ही बघते त्या अर्थी चिंतन होत नाही. चिंतन ज्या अर्थी होत नाही त्या वेळेला परत परिपूर्णत्व येईल का? त्यांच्याकडे नाही येणार. चिंतन अखंड करावं लागेल. एक घास खाल्लं तर पोट नाही भरणार. त्याच्याकरता तृप्ती होईपर्यंत अन्न खावं लागेल. तृप्ती झाली आज ऐशी सादरे सरती आपळती. आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला भेद मावळला आहे का नाही. तुका म्हणे भेदा भेद. आम्हाला आता जगत विष्णुमय स्वरूपाने दिसतंय. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रमामंगळ. आता आम्ही भेद करणार नाही. आम्ही आता समदृष्टीनं सगळ्याकडे पाहू. अशा प्रकारचं तुकोबाराय म्हणतात. आता आमच्या जीवनामध्ये काय झालं? आमचा भेद मावळला. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. आता वाद राहिला का? वाद शिल्लक राहिला नाही. म्हणून देव तया जवळी असे पापनाशे दर्शने. झालेली सेवा तुम्हा संत गुरुदांच्या चरणी अर्पण करतो. योग्य असेल ते माझ्या सद्गुरुनाथांचं, अमृतेदादांचं असेल, योग्य असेल ते माझ्या श्रीपाद बाबांचा असेल, योग्य असेल ते तुमच्याच कीर्तनामधून घेतलेला असेल, अयोग्य असेल तो माझ्या प्रकृतीचा दोष समजून माझं मला मोठ्या अंतकरणाने सेवा करा, क्षमा करा. झालेली सेवा जी सेवा आहे ती सेवा तुमची तुमच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा श्रीपाद बाबांच्या, रामदास बाबांच्या चरणी अर्पण करतो. आमच्या शिवापाने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.